अमित शहा आज अहिल्यानगरमध्ये आहेत। अमित शहा हे आज अहिल्यानगरचा दौरा करत असून त्यांच्या सोबत फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित राहतील। केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री अमित शहा सकाळी 11 वाजता शिर्डीमध्ये साईंचं दर्शन घेणार आहेत। ही आपल्याला बातमी पाहायची आहे। त्यानंतर शहांचे विविध कार्यक्रम सुद्धा होणार आहेत। दुसरीकडे महत्त्वाची बातमी आहे धाराशिवमधनं। धाराशिवमध्ये गेल्या 8 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे। काल रात्री 11 वाजल्यापासून रात्रभर भूम, वाशी आणि कळंब या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बरसला। तसंच तिसरी महत्त्वाची बातमी सर्वसामान्यांच्या संदर्भातली, फास्टॅग न वापरण्यासाठी नवा नियम आहे। फास्टॅग लावला नसेल तर रोख पैसे देणाऱ्यांना दुप्पट पैसे भरावे लागणार आहेत। तर तिथे महागाईनं हुरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकार सर्वसामान्य ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक देणार आहे। तर या चारही बातम्या आता सविस्तर पाहूयात। सुरुवातीला बातमी आहे अमित शहा यांच्या दौऱ्याची। अमित शहा शनिवारी रात्री शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या या दौऱ्यानिमित्त बॅनरबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा हे 2 दिवस अहिल्यानगरच्या दौऱ्यावरती आहेत। काल रात्री ते शिर्डी विमानतळावरती दाखल झाले होते आणि सन अँड सँड हॉटेलला ते मुक्कामी आहेत। आपण बघितलं तर ज्या ठिकाणी अमित शहा हे थांबलेले आहेत त्या हॉटेल परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। VIP व्यतिरिक्त कोणालाही आत प्रवेश दिला जात नाहीत। येणाऱ्या वाहनांच्या असेल यासोबतच नागरिकांची, पदाधिकाऱ्यांची तपासणी ही केली जाते। खरं तर अमित शहा हे पहिल्यांदाच शिर्डीला मुक्कामी आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती शिर्डी ही भाजपमय झालेली आहेत। ठिकठिकाणी झेंडे असतील, होर्डिंग्स असतील हे बघायला मिळत आहेत। यासोबतच ही जी काही स्वागत कमान आहे त्या हॉटेल बाहेरच ती स्वागत कमान खरं सर्वांचं लक्ष वेधून घेते। साईबाबा मंदिराची प्रतिकृतीच या होर्डिंगवर साकारण्यात आलेली आहेत। डाव्या बाजूला अमित शहांचा फोटो आहे, उजव्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे आणि तिथे जो काही मजकूर आहे की शिर्डीसह ज्याचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्याचे असं देखील यावरती नमूद हे करण्यात आलेलं आहे। होर्डिंगवर देखील मंदिराचा जो दगड आहे तसंच इथे ग्राफिक्स देखील बनवण्यात हे आलेले आहेत। एकंदरीतच आज अमित शहा हे राधाकृष्ण विखे पाटील यासोबतच विवेक कोले यांच्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। यासोबतच साईबाबांचं ते मनोभावे दर्शन घेणार आहेत। साईबाबांची पाद्यपूजा देखील अमित शहा यांच्या हस्ते होणार आहेत। त्यामुळे निश्चितच आज हे जे काही मेळावे घेणार आहेत, अमित शहा संबोधन करणार आहेत, त्यामध्ये अमित शहा नक्की काय बोलणार आहेत, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील। यासोबतच सध्या राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी हे जोर धरू लागलेत। मराठा OBC आरक्षणाचे देखील वाद सुरू आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवरती अमित शहा यांचा आजचा दौरा हा महत्त्वाचा आहे। कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, इंडिया TV मराठी, शिर्डी। आणि आता एक महत्त्वाची बातमी धाराशिवमधनं। धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। ओंकार, कोणकोणत्या भागाला असा फटका बसलाय? ऋतुजा, जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात 8 दिवसानंतर पुन्हा एकदा पावसानं उसंत घेतलेली पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात धाराशिव जिल्ह्यात जर पाहिलं तर पाऊस जाणं हजेरी लावलेली कुठेतरी पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम, वाशी, कळंब या सर्व तालुक्यांमध्ये जोरदार अशा पद्धतीने पाऊस झालेला आहे। हा जो पाऊस झालेला आहे त्यामुळे परिसरातील जे काही नदी नाले आहेत, ओढे आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। अनेक गावांच्या रस्त्यावर जे पुलं आहेत त्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे वाहतूक देखील खोळंबलेली आहे। कळंब तालुक्यातील बाबळगाव या गावामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि काही घरांमध्ये देखील पाणी जे आहे ते गेलेलं संसार उपयोगी जे साहित्य आहे ते देखील भिजल्याची माहिती जी आहे त्या समोर येताना पाहायला मिळत आहे। अनेक शेतीमध्ये देखील यापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मात्र उरलं सुरलेलं जे काही पीक पदरी पाडून घेण्याचे जे काही बळीराजाचे प्रयत्न चालू होते त्याच्यावर देखील या पावसानं कुठेतरी पाणी फिरले असं म्हणता येईल। धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील मोहा खामसवाडीच्या दरम्यान एक ओढा वाहतो आणि त्या ओढ्याच्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे तिथून वाहतूक देखील खोळंबलेली आहे। यामुळे जर बघितलं तर सकाळच्या वेळेला धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात दुग्ध उत्पादन घेतलं जातं। या दुधाची वाहतूक करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास कुठेतरी या संपूर्ण पावसामुळे होताना पाहायला मिळत आहे। आणि हे जे पाऊस जिल्ह्यात पडतोय, या तालुक्यांमध्ये पडतोय, त्याच्यामुळे जिल्ह्यातील या भागातील जनजीवन देखील काहीशा प्रमाणात विस्कळीत झाले असं म्हणता येईल। ऋतुजा, अगदी ओंकार, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतरची महत्त्वाची बातमी सर्वसामान्यांच्या संदर्भातली आहे।
फास्टॅग न वापरणाऱ्यांसाठी आता एक नवा नियम जारी करण्यात आलेला आहे. तो नेमका काय तो समजून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहेत. जुई, हा नवा नियम काय आहे, त्याच्यामुळे कसा फायदा होणार आहे, तोटा होणार आहे आणि सरकारनं हा निर्णय नेमका का घेतलाय? अगदीच आपण पाहतोय ऋतुजा की केंद्रात खरं तर मोदी सरकार आल्यानंतर कॅशलेस पेमेंट, कॅशलेस ट्रान्झॅक्शन करणं हा एक त्यांचा पहिला महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. कॅशलेस ट्रान्झॅक्शनवर वारंवार या सरकारने भर दिला आहे आणि त्यामुळे जीपे, UPI पेमेंट्स या सगळ्याचा जो आहे तो उद्गम झाला. आता आपण जर पाहिलं तर मग एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे सर्व टोल प्लाझांवर, कारण का फास्टॅग कंपल्सरी करण्यात आला आहे. जे UPIने किंवा कॅशने अजूनही ट्रान्झॅक्शन करत होते, टोल भरत होते, त्यांना दुप्पट रक्कम भरावी लागत होती. म्हणजेच जर 100 रुपयाचा तो टोल असेल, जर तुम्ही कॅशने किंवा UPIने पेमेंट करत असाल तर तुम्हाला त्याचा दुप्पट भाव म्हणजे 200 रुपये भरावे लागायचे, कारण का तुमचा दंड देखील त्याच्यामध्ये आकारला जायचा. मात्र आता UPI पेमेंटचं जे ट्रान्झॅक्शनची प्रोसेस आहे आणि UPI पेमेंटचा मोड अधिक वाढवण्यासाठी आता केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय म्हणजे की जर तुम्ही UPIने पेमेंट करत असाल तर मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये आता सवलत देखील दिली जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला जी दुप्पट रक्कम भरावी लागत होती ती आता भरावी लागणार नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक रक्कम त्यांनी ठरवली आहे 15%, तर 15% कमी पेमेंट आता तुम्हाला करावं लागणार आहे. यामुळे UPIचं पेमेंट जास्तीत जास्त लोक हा जो मोड आहे पेमेंटचा तो वापरतील. फास्टॅग तर आहेतच, मात्र कॅशलेस ट्रान्झॅक्शन जे या सरकारचं एक ध्येय राहिलं आहे ते ध्येय देखील पूर्ण होईल. त्यामुळे ही माहिती खरं तर सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे, कारण का दुप्पट किंमत लोकांना भरावी लागत होती टोलवर. नॅशनल हायवे असतील, इतरही जे टोल नाके असतील त्याच्यावर. मात्र आता जर तुम्ही UPIने पेमेंट केलं तर तुम्हाला सवलती तिथे टोल भरावा लागणार आहे. फास्टॅगचा वापर प्रसार लोक करतच आहेत, मात्र UPI धारकांना देखील आता एक मोठा दिलासा मिळणार आहे. आणि त्यामुळे टोल जर आपण पाहिलं तर म्हणजे लोक भरतात नॅशनल हायवेवरती देखील, तर आता UPI ट्रान्झॅक्शनने पेमेंट करणाऱ्यांना देखील सवलत मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य जनतेसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. एकीकडे सरकारने GST कमी केली आणि आता UPI धारकांना देखील हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य जनतेच्या खिशाला हा एक दिलासा मानला जातोय. ऋतुजा, बरोबर आहे जुई. UPI पेमेंट हे सुद्धा प्रमोट केलं जात आहे आणि दुसरीकडे वाहनधारकांना सुद्धा या नियमाचा मोठा फायदा होणार आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तिकडे महागाईनं होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकार आता त्यानं झटका दिलेला आहे. सर्वसामान्य ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक देणार आहे. हा नेमका नवा नियम काय आहे, नवी काय घोषणा करण्यात आलेली आहे, याची माहिती जाणून घ्याल. प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत. प्रवीण, नेमके काय वीज दरामध्ये बदल करण्यात आलेत? 35 पैसे ते 95 पैसे असे दरवाढ जे आहे प्रति युनिटने होणार आहे आणि इंधन समायोजन शुल्क वाढवलं जाण्याचा विचार आहे. त्यामुळे ही भाववाढ जी आहे वीज बिलामध्ये ती होणार आहे. आता इंधन समायोजन शुल्क म्हणजे वीज तयार करण्यासाठी कोळसा लागतो, गॅस लागते आणि इतर काही ज्या गोष्टी लागत असतात, वाहतुकीचा खर्च असतो. त्यामुळे इंधन समायोजन शुल्क जे आहे ते वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता वीज तयार कुठे होते तर वीज चंद्रपूर, नागपूर, एकलहरे, पारस असं राज्यातल्या विविध ठिकाणी वीज तयार होते आणि ती वीज वाहून मुंबई, पुणे आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र पसरवली जाते. दुसरीकडे सोलरची वीज आता घरोघरी तयार होते, ती सुद्धा विकत घेतली जाते आणि ती सुद्धा पूर्ण राज्यावर पोहोचवली जाते. आता याच्यात सगळ्यात राज्यामध्ये जी वीज तयार होते कोळशावरून तयार होते आणि कोळशावरून जी वीज तयार होते त्याचा खर्च 3 ते 4 रुपये प्रति युनिट असतो. यासोबत डिस्ट्रीब्युशन लॉसेस आणि बाकीच्या गोष्टी आहे, हे सगळं जर कॅल्क्युलेट करता तर ही वीज 10 ते 12 रुपये प्रति युनिट एवढा खर्च येतो. त्यामुळे मागणी सुद्धा वाढलेली आहे. दिवाळीचा काळ आहे आणि सणासुदीचा काळ आहे, त्यामुळे मागणी वाढलेली आहे. मागणी वाढली असल्यामुळे बाहेर मार्केटमधून वीज जी आहे ते विकत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आणखी पैसे खर्च महावितरणला, डिस्ट्रीब्युशनला लागणार आहे. त्यामुळे हे इंधन समायोजन शुल्क जे आहे हे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यात जर आपण पाहिलं तर 35 पैसे जे आहे 100 युनिट पर्यंत ते वाढवले जाणार आहे आणि यासोबतच 95 पैसे जे आहेत ते सुद्धा वाढवले जाणार आहे. 500 युनिट पेक्षा जास्त युनिट ज्या बिल ज्यांचं येतं आहे त्यामुळे ही जरी थोडीशी वाढ वाटत असली तरी राज्यभराचा विचार जर आपण केला तर ही इलेक्ट्रिक बिलावरती याच्यामुळे परिणाम होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत सोलर आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या वाढत नाही तोपर्यंत कोळसा आधारित जी वीज आहे
त्याच्यावरती अशा पद्धतीनं इंधन समायोजन शुल्क जे आहे ते वेळोवेळी वाढवलं जातं. त्यामुळे जोपर्यंत अपारंपरिक सोर्स मधून वीज वाढत नाही तोपर्यंत हा जो खर्च आहे हा वाढत राहील असं महावितरणचं म्हणणं आहे. त्यामुळे सध्या तरी 35 पैसे आणि 95 पैसे दोन स्लॅबमध्ये ही वाढ जी आहे ही होणार आहे. अगदी प्रवीण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.